हाय, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज होता माझ्या आजीचा वाढदिवस। आमची आवडती आजी आहे, खूप खूप प्रेम करते आमच्यावरती। चला पटकन तयार होते, मस्तपैकी ड्रेस वगैरे घातला आणि मेकअप वगैरे काहीच केला नाहीये। फक्त एकाच प्रोडक्टने मी मेकअप केलाय, ती फक्त लिपस्टिक। त्याच्यानेच टिकली लावले, त्याच्यानेच ब्लशर लावलाय, त्यानेच सिंदूर लावले। डन। मी मेकअप करत नाही, फाउंडेशन सुद्धा यूज करत नाही। इथे माझ्या मुलाला पण मस्तपैकी तयार केलं आणि बोलत होता त्याला ब्लॉगची खूप आवड आहे, तर बोलत होता आज माझ्या आजीचा बर्थडे आहे तर आम्ही बर्थडेला जातोय असं बोलत होता। तिथे आम्ही केक कापणार, तिथे मी केक कापणार। म्हटलं नाही बाळा, आजीचा बर्थडे आहे तर आजी केक कापणार, आपण फक्त टाळ्या वाजवायच्या। तर खाली वगैरे गेलो, रिक्षावाल्याला अजून आला नव्हता, कुठे ट्रॅफिक मध्ये अटकलेला। आणि हे बघा सलमान खान सलमान खान फायनली आमचा रिक्षावाला आला आणि काहीतरी गडबड झाली होती, पण त्याला 8चे त्यांनी केले 8:30। तर फटाफट रिक्षामध्ये बसलो, आमच्यासाठी तिकडे थांबले होते। तर मी, माझे मिस्टर आणि माझी सासू रिक्षातून येत होतो आणि दीर होत गाडीवर नाही येणार होते। आजीसाठी मस्तपैकी बुके केक वगैरे घेतला आणि सगळेजण आले होते। फायनली आमची एंट्री झालेली आहे। आजीचं मस्तपैकी आरती वगैरे करून, त्यांच्या सगळ्या मुली आहेत या। आजीला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या। आमची आवडती आजी आहे आणि खूप प्रेम करते आम्हाला। आम्ही जेवढे सगळे होतो ना, त्या लोकांना तिने सगळ्यांना पैसे दिले आणि देते ती, पण जेवढे सगळे होते एकालाही सोडलं नाही, सगळ्यांना जे खुशीने तिला द्यायचंय ते दिलं। इथे माझा बाबू पण वाट बघत होता, आता माझा नंबर येईल। पण खूप खूप आम्ही ते पैसे खूप जपून ठेवणार आहेत। मस्तपैकी तिला जे आवडतं ते सगळं जेवणामध्ये होतं। 96वा बर्थडे, 100 वर्ष आजी जेव्हा होईल 100 वर्ष तेव्हा खूप मोठा बर्थडे करणार आहे। इथे जेवण वगैरे घेतलं आणि आजीला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। फायनली आम्ही सगळ्यांना बाय बाय केलं, घरी आलो आणि तुम्हाला तर माहिती आहे मी गाडी शिकते, तर पटापट फ्रेश वगैरे झाली आणि भाऊंना सांगितलं चला आजचा दिवस घालवायचा नाहीये। तर फायनली आम्ही खाली गेलो, गाडी चालवली थोडं, 1 तास तरी गाडी चालवते। थोडा अजून बॅलन्स वगैरे जमत नाही, पण आहे ओके, शिकेन हळूहळू हळूहळू।